सो विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचा BEE बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो तुमचा पेपर आहे, या पेपरला तुम्हाला 100% गॅरंटीड जर स्कोरिंग करायची असेल तर मित्रांनो घाबरू नका. आजचा सब्जेक्टचा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण प्रोफेसर अनिल जगताप सरांना इथे बोलवलं आहे. सर हे मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये 15+ इयर पासून इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला शिकवतात आणि सरांचा प्रगल्भ असा एक्सपिरियन्स, त्यातून आज तुम्हाला इलेक्ट्रिकल हा विषय कसा सोपा करायचा, पेपर कसा लिहायचा, काय काय चुका तुम्ही टाळायला पाहिजे, युनिट वाईज काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, कशावर भर द्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण सरांकडे डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या पेपरमध्ये 70 पैकी 60च्या वरती आरामात मार्क पडतील. सो मित्रांनो, आपण पॉडकास्टला सुरू करूया. यस, सो वेलकम सर. नमस्कार सर, पहिला तर माझा प्रश्न असेल की BEE बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्ट हा मुलांना सर टफ जातो, मुलं घाबरतात, कारण डेरिव्हेशन, न्यूमरिकल सगळंच मिक्स आहे. सो या प्रत्येकाचा अभ्यास कसा करायचा सर? विशेष म्हणजे कसं आहे की इलेक्ट्रिकल हा जो सब्जेक्ट आहे तो डोळ्यांनी न दिसण्यासारखा आहे. बरोबर. तर काही विद्यार्थी काय करतात, खूप सारखं डोळ्यांनी दिसण्यासारखा नसल्यामुळे तर त्याच्याबद्दल काही रिप्रेझेंटेशन असेल तर ते विद्यार्थी करू शकत नाही लॉजिकली. तर ते लॉजिकली ते त्यांना समजत नाही की हे कसं करता येईल. बरोबर. व्होल्टेज काय, करंट काय, त्याचे रिलेशन्स कसे कॅल्क्युलेट केले पाहिजे. तर ह्या गोष्टी त्यांना काही वेळेस कळत नाही, म्हणून ते त्या गोष्टी त्या सॉल्व्ह करू शकत नाही. तर हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर काय करायचं की एखादं रिलेशन असेल किंवा जे काही इक्वेशन्स असतील ते व्यवस्थितपणे बघून घ्यायचे, पाठ करून घ्यायचे आणि त्याच्याप्रमाणे ते सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके, असं करता येईल. सर डेरिव्हेशन कसे लक्षात ठेवायला पाहिजे? डेरिव्हेशन कसे असतात, साधारणपणे त्याचं एक जसं आपण मॅथमॅटिक्स डेरिव्हेशन किंवा मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करतो, बरोबर, तर ते जनरली त्याच टाईपचे डेरिव्हेशन असतात. म्हणजे जर तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह केला, सपोज पॉवरचं इक्वेशन तुम्हाला पाहिजे असतं, तर पॉवरचं इक्वेशन म्हणजे काय की व्होल्टेज इंटू करंटच असेल. बरोबर. तर ते जर बेसिकली तुम्ही एकदा जर लिहून घेतलं हाताने तर तुम्हाला ते लक्षात येईल की याचे नंबर ऑफ स्टेप्स काय असू शकतात आणि ते फायनली म्हणजे सुरुवात कशी करावी आणि एंड कसा असला पाहिजे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्ही जे मधले ज्या काही स्टेप असेल ते तुम्हाला थोडाफार तो फ्लो लक्षात येऊन जाईल. ओके, म्हणजे पुन्हा ते जर लिहून काढलं तर ते पाठ होऊनच जाईल. ओके सर, या सब्जेक्ट मध्ये साधारणतः मुलांना थेरॉटिकल जर क्वेश्चन विचारायचे झाले तर काय काय थेरॉटिकल क्वेश्चन्स येतात? थेरॉटिकल मध्ये आता युनिट वाईज मी तुम्हाला सांगतो. कारण थेरॉटिकल मी का विचारतोय, कारण भरपूर मुलांना न्यूमरिकल टफ जातात. ऍटलीस्ट पासिंग साठी पहिलं थेरॉटिकल युनिट वाईज कुठले करायचे? तर या सब्जेक्ट मध्ये पहिलं युनिट आहे तुमचं डीसी सर्किट. डीसी सर्किट मध्ये ओहम्स लॉ आणि किर्चॉफ लॉ हे 100% विचारलं जातं. ओके, एक्सप्लेन ओहम्स लॉ अँड किर्चॉफ लॉ हे 100% विचारलं जातं डीसी सर्किट मध्ये. त्याच्यानंतर तुमचं जे काय असेल सुपरपोजिशन थेरम, एक्सप्लेन सुपरपोजिशन थेरम हे सुद्धा विचारलं जातं. ओके. त्याच्यानंतर जे काही क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट आहे ते सुद्धा तुम्हाला विचारलं जातं याच्यामध्ये. नंतर तुमचं आहे दुसरं युनिट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये जे काही बेसिक डेफिनेशन्स आहे, म्हणजे EMF, MMF किंवा फ्लक्स डेन्सिटी, रिलक्टन्स, या ज्या डेफिनेशन्स आहेत ते विचारले जातात. बरोबर. आणि एक 100% एक क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे कम्पॅरिझन ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट. हा 100% विचारला जातो प्रत्येक, म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितला तर हा क्वेश्चन प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. त्याच्यानंतर स्टॅटिकली इंड्युस्ड EMF, डायनामिकली इंड्युस्ड EMF याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं असतं की स्टॅटिकली इंड्युस्ड EMF काय असतो, डायनामिकली इंड्युस्ड EMF काय असतो, हे तुम्हाला विचारलं जातं. आणि अजून एक महत्वाचा क्वेश्चन म्हणजे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये की एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड, हा जो थेरी क्वेश्चन आहे हा जनरली खूप वेळेस विचारला गेलेला आहे. एनर्जी स्टोर एनर्जी स्टोर इन मॅग्नेटिक सर्किट हा 100% विचारला जाणारा क्वेश्चन. यस. नंतर तुमचा तिसरं युनिट आहे एसी फंडामेंटल्स. तर एसी फंडामेंटल मध्ये सुद्धा ज्या काही डेफिनेशन आहे, म्हणजे सायकल काय आहे, पिरियड्स काय आहे, त्याच्यानंतर पीक मॅक्सिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, ह्या ज्या डेफिनेशन आहे, बेसिक डेफिनेशन, ह्या 100% तुम्हाला विचारल्या जातात. ओके. आणि त्याच्यानंतर तुमचं आहे दुसरं युनिट आहे
फोर्थ युनिट आहे त्याच्यानंतर एसी सर्किट. आता एसी सर्किट मध्ये आहे तुमचं दोन महत्वाचे टॉपिक आहे, सिंगल फेज एसी सर्किट आणि 3 फेज एसी सर्किट. तर सिंगल फेज एसी सर्किट मध्ये RL सर्किट जे आहे त्याचे पॉवर जे इक्वेशन आहे, पॉवर इक्वेशन, ते 100% विचारलं जातं. आणि जर तुम्ही RL केलं असेल आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला RL तुम्ही RC केलंय आणि RL विचारलं तर थोडाफार डिफरन्स आहे. तो डिफरन्स जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये, जर इन केस RL केला आणि RC केला तर आता काय करायचं, तर घाबरून जाण्याची काही गोष्ट नाहीये. थोडेफार चेंजेस आहेत ते जर तुम्ही ऑब्झर्व केले तर तुम्हाला मार्क्स हे मिळू शकतात. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पॉवर काय असते, रिएक्टिव्ह पॉवर काय असते, याच्यामध्ये तुम्हाला 100% हा क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट इज ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, हे तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर ऍव्हरेज व्हॅल्यू, रिलेशनशिप बिटवीन ऍव्हरेज व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू, याच्यावर पण एक क्वेश्चन विचारला जातो. तर हे झालं तुमचं 4 युनिट. नंतर आहे तुमचं 5वं युनिट. 5वं युनिट तर तुम्हाला एकदम नवीनच युनिट आहे. त्याच्यामध्ये एकच टॉपिक असा आहे, म्हणजे सिंगल फेज एसी ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. तो जो म्हणजे मागच्या पॅटर्न मध्ये होता, आता नवीन पॅटर्न मध्ये काय की तुम्हाला 2 असे नवीन मशीन्स आलेले आहेत, डीसी मशीन आणि एसी मशीन. तर डीसी मशीन मध्ये डीसी मोटर आहे आणि एसी मशीन मध्ये सिंगल फेज आणि 3 फेज मोटर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही घाबरण्याची गोष्ट नाही की याच्यामध्ये आता न्यूमेरिकल्स काय येतील आणि काय येतील. याच्यामध्ये काय की जनरली आता पहिलाच पेपर असल्यामुळे, ह्या पॅटर्नचा पहिलाच पेपर असल्यामुळे जनरली तुम्हाला काय विचारतील, याच्यामध्ये ऍप्लिकेशन विचारतील आणि त्याचे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहे ते तुम्हाला विचारतील. तर एवढं जर केलं तर 100% तुम्हाला थेअरीमध्ये 50 मार्क तर मिळून जातील. आणि उरलेले जे काय असतील ते तुमचे न्यूमेरिकल साठी कुठल्या टॉपिक्सवर भर द्यायला पाहिजे सर? न्यूमेरिकल जर विचारला तर KVL आणि KCL हा सुपरपोजिशन थेरम पहिल्या युनिट मध्ये येतो. नंतर दुसऱ्या युनिट मध्ये तुमचा मॅग्नेटिक सर्किट मध्ये जे काही बेसिक्स, जे काही न्यूमेरिकल्स असतात, म्हणजे EMF कॅल्क्युलेट करायचा असतो, MMF कॅल्क्युलेट करायचा असतो, तर हे तुम्हाला बेसिक्स तुम्हाला विचारले जातात. नंतर तिसऱ्या युनिटमध्ये काही RL सर्किट आणि RC सर्किट मध्ये जे काही वेगवेगळे पॅरामीटर असतात, म्हणजे पॉवर असेल, पॉवर फॅक्टर असेल, इंडक्टर असेल, कॅपॅसिटन्स असतील, हे वेगवेगळे पॅरामीटर तुम्हाला विचारलेले असतात. एकदम सिंपल असतात. तुम्ही जर 1-2दा त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 100% येईल. आणि 3 फेज सर्किट मध्ये जे काही स्टार्ट कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन मध्ये जे काही फेज रिलेशन आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, एवढं. आणि मध्ये सर अजून मग बाकी म्हणजे ते 4 युनिट झाले आणि 5वं युनिट तुमचं नवीनच आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलं न्यूमेरिकल विचारतील, जनरली ह्या 5व्या युनिटवर न्यूमेरिकल विचारतीलच असं नाहीये. बरोबर, थेरोटिकल, कारण ते पूर्ण एसी मशीनचं इंट्रोडक्शन तुम्हाला ऍप्लिकेशनच तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे. म्हणजे जनरली त्याचे यूज काय, ऍप्लिकेशन काय आणि बेसिक प्रिन्सिपल्स काय, एवढंच त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिणं किंवा अभ्यास करणं अपेक्षित आहे. नाही सर, खूप सुंदर प्रकारे सर तुम्ही थेरी आणि न्यूमरिकल कशावर येणार हे क्लिअर केलं. सर आता माझा अजून एक प्रश्न असेल महत्वाचा, की पेपर लिहिताना बघा भरपूर मुलं असतात, 70चा पेपर लिहिता पण पडतं 55 मार्क, काहीतरी चुका करतात आणि टॉप करायचं असतं, एक्साइटमेंट असते मला विषय टॉप करायचा, पण काहीतरी चुका होता आणि ऐनवेळी ते टॉप करण्यापासून बाजूला जातात. तो पेपर लिहिताना ह्या BEEच्या काय काय चुका होतात आणि त्या टाळायला पाहिजे मुलांनी, जेणेकरून आउट ऑफ मार्क घेऊ शकतात? येस सर, पहिली चूक काय करता की फॉर एक्झाम्पल आपल्याला विचारलं जातं क्वेश्चन नंबर 1 or 2, राईट. तर क्वेश्चन नंबर 1 or 2 तुम्ही आधी ठरवून घ्या की तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करायचे की क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह. बरोबर आहे. तुम्ही एकदा ठरवून घेतलं की मला क्वेश्चन नंबर 1 मध्ये मॅक्सिमम मार्क्स हे मिळतील, मग 2 पूर्ण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. बरोबर. बरंच तुम्हाला त्याच्यामधलं काही टॉपिक काही येत असेल, काही क्वेश्चन येत असेल, म्हणजे सपोज 2 क्वेश्चन असतील, दोघांपैकी 1 क्वेश्चन येत असेल तर तो क्वेश्चन अवॉइड करा. तुम्ही जर ठरवलं क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट करायचा तर 1 अटेम्प्ट करा, पूर्णपणे अटेम्प्ट करा आणि जेणेकरून चुका कमी होतील हे याच्याकडे लक्ष द्या. बरोबर. ओके. कारण काय असेल, काही विद्यार्थी काय करतात, अरे मला याच्यामधलं येत होतं, मग याच्यामध्ये वरचे जे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत मला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, मग मी हा सॉल्व्ह करून घेतो. बरोबर. मग जर काय असेल, जर सपोज क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क मिळाले,
राईट. आता काय आहे की जर विचार केला तर आपण एक युनिट 14 मार्काचा आहे, राईट. आता तुम्ही जर सॉल्व्ह केला, क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केला आणि क्वेश्चन नंबर 2 ऑर ला असतो, बरोबर. आणि क्वेश्चन नंबर 1 ला तुम्हाला जर 10 मार्क मिळतील आणि तुम्ही तो एक क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला तर वेस्ट ऑफ टाइम होईल, राईट. आणि इन केस जर तुम्हाला त्याच्यात मॅक्सिमम मार्क मिळाले, पैकीच्या पैकी मार्क मिळाले, फॉर एक्झाम्पल आपण 6 पैकी 6 मार्क मिळाले, पण क्वेश्चन नंबर 1 ला तुम्हाला 10 मार्क मिळाले, म्हणजे 6 मार्क तुमचे वाया गेले, टाइम पण वाया गेला, राईट. आणि तुमचा जो कॉन्फिडन्स असेल तो पण वाया जातो, बरोबर, राईट. तर पेपर लिहित असताना पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला टाइम वाचवायचा आहे, राईट. टाइम वाचवल्यानंतर जे काही न्यूमेरिकल्स असतील, न्यूमेरिकल्स हे व्यवस्थित, ज्याचे काही जे काही फॉर्म्युले असतील ते फॉर्म्युले व्यवस्थित अभ्यास करून घ्या, त्याचे पाठ करून घ्या. पाठ केल्यानंतर त्याची थोडीफार प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर पुन्हा माझ्याकडून चूक कुठे होते ते नोटिफाय करा आणि त्याच्यावर अभ्यास करा. जर तुम्ही हे केलं तर डेफिनेटली तुम्हाला मार्क्स हे मॅक्सिमम मिळतील. येस सर, इलेक्ट्रिकल म्हटलं की तुम्ही आता हे क्लिअर केलं की कुठे चुका होत आहे, पण फॉर्म्युले आले, हे फॉर्म्युले मुलांनी कसे लक्षात ठेवायला पाहिजे? कारण एवढे सगळे टाइप्स आहे, एवढे न्यूमेरिकल आणि एवढे फॉर्म्युले, सो काय तुम्ही ट्रिक त्यांना शेअर करा? फॉर्म्युले तुम्ही काय कराल की एक फॉर्म्युले एक सेपरेट पेज मध्ये लिहून घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक लक्ष म्हणजे एक टॉपिक देतो तुम्हाला, फॉर एक्झाम्पल आर आणि आर एल आणि आरसी सर्किट, बरोबर. तर आर एल सर्किट मध्ये कुठले कुठले फॉर्म्युले युज होतात आणि आरसी सर्किट मध्ये कुठले फॉर्म्युले युज होतात, टॉपिक हे तुम्हाला हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि दोघांचं कंपॅरिझन तुम्हाला करता येईल, बरोबर. तर दोघांचं कंपॅरिझन जर तुम्ही केलं तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, कोणत्या याच्यामध्ये निगेटिव्ह आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इझी पद्धतीने कंपॅरिझन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतात की मला हे फॉर्म्युले कसे अप्लाय केले पाहिजे, बरोबर. येस आणि याच्यात मी पण ऍड करून देईल मुलांना की सरांनी सांगितलं फॉर्म्युले कम्पेअर केल्याने तुम्हाला कळेल की कसं लक्षात ठेवायचे. अजून मी एक सांगेल, असे टॉपिक वाईज सगळे लिहून घ्या आणि अभ्यासाच्या खोलीत तिथे चिटकून द्या. हा फंडा वापरा, आम्ही पण कॉलेजला वापरायचो सर. येता जाता दिसलं ना तर ते तुमचं पार्ट होईल आणि फॉर्म्युले पार्ट झाले तर न्यूमरिकल इलेक्ट्रिकल मध्ये 100% सॉल्व्ह होतात. सो सर, माझा एक लास्ट क्वेश्चन असेल, तुम्ही सुंदर प्रकारे त्यांना सांगितलं की युनिट वाईज काय काय इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर डेरिव्हेशन थेरी कशी लक्षात ठेवायची, आपण हेही बघितलं, पेपर लिहिताना कसं चुका टाळायच्या आहे. सर, एक एक्झामिनर म्हणून तुम्हाला एक टॉपर मुलाचा पेपर कसा अपेक्षित असतो, काय काय अपेक्षित असतं एक्झामिनर म्हणून? एक्झामिनर मधून जर विचार केला तर एखादा जर पेपर जर आपण घेतला तर पेपर घेतल्यानंतर तो किती नीट आणि क्लीन लिहिलेला आहे, बरोबर, राईट. त्याच्या आता जर तुम्ही म्हणणार की मी खूप सारा पेपर लिहिलाय, एक सपोज एक 6 मार्काचा क्वेश्चन आहे, तर 6 मार्काला जर मी खूप सारं लिहायचं अशा पद्धतीचं नाहीये, बरोबर. की जर तुम्हाला जर एखादं डेरिव्हेशन विचारलं असेल तर त्याच्या स्टेप्स असतात, बरोबर, तर ते स्टेप्स तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला सपोज ऍप्लिकेशन विचारलं असेल तर ऍप्लिकेशनचे कमीत कमी 6 पॉईंट हे तुम्ही लिहिले पाहिजे. सपोज कॅरेक्टरिस्टिक्स विचारली असेल तर कमीत कमी 4 ते 5 कॅरेक्टरिस्टिक्स हे तुम्ही लिहिले पाहिजे, बरोबर. तर हे जर तुम्ही लिहिले आणि साधारणपणे जर एखादा एक्झामिनर असेल तर तो डेफिनेटली त्याचं सुवाच्याक्षर जर असेल तर ते वाचायचा भानगडीत तो पडत नाही, बरोबर, राईट. कारण काय, ऍट अ ग्लॅन्स आम्ही जर एखादा जर एक्झामिनर असेल तर ग्लॅन्स म्हणजे जस्ट पेपर बघितल्या त्याला समजतं की या विद्यार्थ्यांनी किती पेपर आणि कशा प्रकारे लिहिलेला असेल. तुमचा तेवढा अनुभव आहे. येस. तर चांगल्या प्रकारे नीट आणि क्लीन लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रेझेंटेशन, येस, प्रेझेंटेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर डेफिनेटली तुमचे 5 ते 6 मार्क ह्या वाढतात, 100% वाढतात. नाईस. सर, आज 2 छोटे छोटे प्रश्न मुलांनी विचारलेले. एक होता की ज्या डायग्राम्स आहे इलेक्ट्रिक याच्यामध्ये बीडब्ल्यू मध्ये एवढ्या डायग्राम्स या पेन्सिलनीच काढायच्या कंपल्सरी आहे का? नाही, पेन्सिलीने काढायच्या कंपल्सरी नाहीये, पण पेन्सिलीने का काढायच्या? जर तुम्हाला वाटलं अरे याच्यात माझं काहीतरी चुकलेलं आहे, जर तुम्ही पेनाने काढलं तर पुन्हा डर्टीनेस तुमचा पेपर होऊन जाईल, खाडाखोड होईल. खाडाखोड झाल्यानंतर काय होतं की अरे मग तो जो एक्झामिनर असेल तो थोडा इरिटेट होतो, अरे यार हा काय पेपर आहे, राईट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे, आता सपोज पेपर म्हणजे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करताय, सपोज तुम्ही क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट केलेला आहे, राईट. तर क्वेश्चन नंबर 1 पूर्ण जे काही बीट असेल, ए बी सी जे काही सब क्वेश्चन असेल ते पूर्णपणे अटेम्प्ट करा. जर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट केला, क्वेश्चन नंबर 1 ए अटेम्प्ट केला, परत क्वेश्चन नंबर 2 बी अटेम्प्ट केला त्याच्यानंतर, बरोबर, तर काय होतं त्या एक्झामिनरला ते जे काही क्वेश्चन नंबर 1 चे जे फायनल टोटल मार्क्स असेल, टोटल ऍडिशन करायला ते थोडं हेक्टिक होऊन जातं. आणि काय होतं की त्याच्यानंतर जर सपोज एक्झामिनर काय करतो, काही वेळेस त्याच्याकडून चुका पण होऊन जातात की हा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनचे तुम्ही जर दुसऱ्या कुठे तर लिहिला असेल तर तो ऍड करणं तो विसरून जातो, किंवा
हे त्याच्याकडून होत नाही, कारण खूप सारे पेपर तो चेक करत असतो. त्याच्यामुळे ते ह्या ज्या गोष्टी असेल ते त्याच्याकडून अवॉइड घेतला बीट त्याच्या खाली. क्वेश्चन नंबर 1 चे जे काही ABC सब क्वेश्चन असेल तर ते पूर्णपणे सॉल्व्ह करून घ्यायचे. बरोबर. येस म्हणजे तो क्वेश्चन पूर्ण करा, मग पुढचा क्वेश्चन करता येईल. येस. आणि सर लास्ट क्वेश्चन, स्टेप्सला मार्क असतात का? येस डेफिनेटली स्टेपला मार्क्स असतील. जे काही न्यूमेरिकल असेल म्हणजे पॉवर असेल, म्हणजे जर तुम्हाला विचारलं ऍक्टिव्ह पॉवर असेल, रिएक्टिव्ह पॉवर असेल, किंवा जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं असेल, ज्या काही बिट्स विचारलं असेल, रिएक्टन्स, इंडक्टन्स, पॉवर फॅक्टर, असे वेगवेगळे टॉपिक किंवा हे विचारतात तुम्हाला. तर त्याच्यावर प्रत्येकी एक किंवा जे काही क्वेश्चन फ्रेम केलेला असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते बीट वाईज हे मार्क्स मिळतातच. येस. सुंदर सर, खरं सुंदर प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं. मुलांना हा व्हिडिओ पुन्हा 1-2 वेळा रिवाइंड करून बघा. सरांनी जे मेन पॉइंट्स आहेत त्यांना सगळे लिहून काढा आणि त्यावेळी अभ्यासाला लागा. बघा BEE हा नक्की स्कोर कराल. आणि आपण सरांना थँक्यू म्हणूया. आणि मी पुन्हा अजून तुम्हाला सांगेल की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावरनं तुम्ही नक्की पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये BEE बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा इन डिटेल तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कोर्स हवा असेल तर त्यातली काही तो डाउनलोड करा ऍप्लिकेशन, फ्री डेमो लेक्चर बघा. आवडले तर कोर्स नक्की सबस्क्राईब करा, कारण त्या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कोर्स, एकदम परफेक्ट असलेल्या नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, युनिट वाईज क्वेश्चन बँक, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे एक मॉडेल क्वेश्चन पेपर जे आता बाजारात अवेलेबल नाही तुमच्या पॅटर्नसाठी, पण आम्ही ती पण बनवून एक्सप्लेन करून तुम्हाला दिली. यावर सगळ्या गोष्टी आपल्या BEEच्या कोर्सवर अवेलेबल आहे. सो नक्की पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा. आणि BEE 100% गॅरंटेड तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊन स्कोरिंग करू शकता. सो आपण सरांना धन्यवाद देऊया आणि आजचा पॉडकास्ट संपूया. सो थँक्यू. थँक्यू.